नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या सामाजिक अंकेक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमात मी डॉक्टर संभाजी पगार आपले स्वागत करतो। आजच्या सामाजिक अंकेक्षणाच्या व्याख्यानात आपण उद्योगांची सामाजिक जबाबदारी या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी मागील व्याख्यानांमध्ये ज्या बाबींचा आपण आढावा घेतला त्याची थोडक्यात उजळणी करूया। मागील व्याख्यानांमध्ये आपण विविध शासकीय कार्यक्रम किंवा योजना यांचा आढावा घेतला। यामध्ये विविध शासकीय योजना किंवा कार्यक्रम याची काय गरज आहे, ह्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये शासनाची भूमिका काय आहे, त्याचबरोबर या शासकीय कार्यक्रमांचे परिणाम काय आहेत, मग ते कल्याणकारी परिणाम स्वरूपातील असतील किंवा आर्थिक स्वरूपातील असतील किंवा सामाजिक स्वरूपातील असतील किंवा विकासात्मक स्वरूपातील असतील, हे सर्व जे परिणाम आहेत शासकीय कार्यक्रमांचे त्यांचा आपण मागील व्याख्यानांमध्ये आढावा घेतलेला आहे। आणि याबरोबरच हे जे काही शासकीय कार्यक्रम राबवले जातात हे पीपल सेंट्रिक म्हणजेच लोकाभिमुख आहेत की नाही हे तपासण्याचं काम आपण अंकेक्षणात करत असतो। आणि सामाजिक अंकेक्षणात आपण ह्या योजनेचे जे लाभार्थी आहात त्या लाभार्थींकडूनच आपण योजनांची उद्दिष्ट साध्य झाली की नाही हे तपासत असतो। या बाबींचा आपण मागील व्याख्यानात आढावा घेतलेला आहे। याबरोबरच उद्योग क्षेत्र याचा आपण मागील व्याख्यानात आढावा घेतलाय, ज्यामध्ये उद्योग क्षेत्राचं स्वरूप आणि उद्योग क्षेत्राची सर्वांगीण विकासातील जी भूमिका आहे तिचाही आपण मागील व्याख्यानांमध्ये आढावा घेतलेला आहे। त्याबरोबरच माहितीचा अधिकार अधिनियम जो 2005 मध्ये लागू केलेला आहे, या माहितीच्या अधिकाराची उद्दिष्टे, त्याचबरोबर हा जो माहितीचा अधिकार आहे त्याची कार्यपद्धती आणि माहितीच्या अधिकाराअंतर्गत विविध जी माहिती आहे त्या विविध माहितीची मागणी कशी करायची, या माहितीच्या अधिकाराचा अर्ज कसा करायचा, जर समजा माहिती अधिकारातून मागवलेली माहिती नाकारली गेली तर त्या संदर्भात कशा स्वरूपात अपील दाखल करायचं, या बाबींचा आपण मागील व्याख्यानांमध्ये आढावा घेतलेला आहे। आजच्या व्याख्यानांमध्ये आपण उद्योगांची सामाजिक जबाबदारी ही जी काही संकल्पना आहे, ज्याला आपण रूढ अर्थाने CSR किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतो, तर ही संकल्पना आजच्या व्याख्यानात आपल्याला त्या ठिकाणी समजावून घ्यायची आहे। या संकल्पनेचा अर्थ आपल्याला बघायचा आहे। त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीची जी विविध क्षेत्र आहे या विविध क्षेत्रांचा आपण आजच्या व्याख्यानांमध्ये आढावा घेणार आहोत। याबरोबरच आपण सर्वांना माहिती आहे की 1956च्या कंपनी कायद्यामध्ये बदल करून 2013 ला नवीन कंपनी कायदा आणला गेलेला आहे। आणि या नवीन कंपनी कायद्यामध्ये CSR संदर्भात त्या ठिकाणी मोठी तरतूद त्या ठिकाणी कंपनी कायद्यामध्ये केंद्र शासनाने केलेली आहे। मग ही नवीन कंपनी कायद्यातील सामाजिक जबाबदारी किंवा CSR विषयीची जी तरतूद आहे याचाही आढावा आपण आजच्या व्याख्यानामध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत। या व्याख्यानाची उद्दिष्ट आपण बघूया। यामध्ये आपण सामाजिक जबाबदारीचा अर्थ समजावून घेणार आहोत, त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीचे विविध क्षेत्र अभ्यासणं हे आपल्या व्याख्यानाचे उद्दिष्ट आहे। त्याबरोबरच नवीन जो कंपनी कायदा 2013 आहे यामधील सामाजिक जबाबदारीच्या तरतुदींचा अभ्यास करणे हे आपलं उद्दिष्ट आहे। आता आपण प्रत्यक्षात सामाजिक जबाबदारी ही संकल्पना समजावून घेऊया। आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणताही व्यवसाय किंवा कोणती जी उद्योग संस्था आहे या उद्योग संस्थेचा प्रत्येक जो काही निर्णय आहे त्या निर्णयाचा समाजाच्या आर्थिक, सांस्कृतिक किंवा पर्यावरण विषयक किंवा इतर घटकांवर त्या ठिकाणी परिणाम होत असतो। मग हा जो परिणाम आहे तो बऱ्याचदा आर्थिक स्वरूपाचा असू शकेल, सांस्कृतिक स्वरूपाचा असू शकेल किंवा पर्यावरण किंवा इतर घटकांवरही त्या ठिकाणी असू शकेल। आणि व्यवसाय संस्थेने घेतलेला जो निर्णय त्या निर्णयाशी संबंधित जे काही घटक आहेत किंवा त्याच्याशी संबंधित मग प्रत्यक्ष घटक, जसं त्या उद्योग संस्थेत काम करणारे मजूर असतील किंवा त्या उद्योग संस्थेच्या आजूबाजूला जे उत्पादन घटकांचा पुरवठा करणारे लोक आहेत ते असतील, यांच्यावर प्रत्यक्ष परिणाम त्या ठिकाणी होत असतो। पण याच्याबरोबरच आपण जसं सांस्कृतिक किंवा पर्यावरण विषयक बाबींचा आढावा घेतला तर यात सांस्कृतिक किंवा पर्यावरण विषयक बाबींवरही त्या ठिकाणी व्यवसायाचा परिणाम होत असतो। जसं एखादी उद्योग संस्था ज्यावेळी सुरू होते त्यावेळी तिच्यातनं विविध प्रदूषक बाहेर टाकले जातात
आणि मग या प्रदूषकाचा परिणाम हा आपल्या जैवविविधतेवर किंवा पर्यावरणावर निश्चितपणे होत राहतो. एखादी उद्योग संस्था ज्यावेळी सुरू होते त्यावेळी ती उद्योग संस्था सुरू झाल्यानंतर निश्चितपणे तिच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे किंवा आजूबाजूचा जो काही एरिया आहे यांच्यामध्ये निश्चितपणे बदल होतात. मग हे बदल बऱ्याचदा सांस्कृतिक बदलही त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून मग या उद्योग संस्थेचा जो होणारा परिणाम आहे त्या परिणामावर हा जो परिणाम आहे हा परिणाम या समाजाच्या विविध घटकांवर त्या ठिकाणी होत राहतो. आणि मग हा जो झालेला परिणाम आहे त्या परिणामाला या उद्योगाच्या आधुनिक व्यवस्थापनामध्ये किंवा व्यवसायकर्त्याने अर्थात जो व्यवस्थापक ज्याला आपण मॅनेजर असं म्हणतो त्याने या परिणामाची सामाजिक जबाबदारी स्वीकारणं निश्चितपणे अपरिहार्य आहे. त्याच्या जो काही उद्योग संस्था आहे त्या उद्योग संस्थेच्या कार्यपद्धतीमुळे किंवा त्या उद्योग संस्थेच्या कार्यवलनामुळे जो काही परिणाम होईल त्या परिणामाची जबाबदारी त्या उद्योग संस्थेने स्वतः त्या ठिकाणी स्वीकारणं गरजेचं आहे. मग हे परिणाम बऱ्याचदा प्रत्यक्ष स्वरूपातील असू शकतील किंवा अप्रत्यक्ष स्वरूपातील असू शकतील. पण असे कोणत्याही स्वरूपाचे परिणाम जरी असतील तरी त्या परिणामाची जबाबदारी या उद्योग संस्थांनी स्वीकारणं निश्चितपणे गरजेचं आहे. आणि यातूनच सामाजिक जबाबदारी किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या संकल्पनेचा त्या ठिकाणी उगम झाला. हे सगळं होत असताना आपणा सर्वांना माहिती आहे की जी काही उद्योग संस्थांची प्रगती किंवा विकास किंवा त्यांच्या नफ्यात होणारी वाढ जी आहे यामध्ये निश्चितपणे समाजाचा आणि सरकारच्या सहकार्यावरच ती अवलंबून असते. उद्योग संस्थेला आवश्यक असणारे जे विविध उत्पादन घटक आहेत किंवा त्याच्यासाठी लागणारा जो विविध कच्चा माल आहे तो निश्चितपणे पर्यावरणातून किंवा समाजाकडूनच त्या ठिकाणी घेतला जातो. याबरोबरच सरकारचंही वेगवेगळ्या स्वरूपाचं सहकार्य जे आहे हे सहकार्य या उद्योग संस्थांना भेटत असतं. आणि याच्यातूनच ती उद्योग संस्था विकसित होते, त्यातून त्यांचा नफा वाढतो, त्याचबरोबर त्या उद्योग संस्थांची प्रगती त्या ठिकाणी होत राहते. आता हे सगळं होत असताना उद्योग संस्थांची ज्यावेळी उभारणी होते, आता उद्योग संस्थांच्या उभारणीसाठी आपण अर्थशास्त्रात शिकलोय की भांडवलाची आवश्यकता असते. आता ही जी काही भांडवल उभारणी आहे ही भांडवल उभारणी निश्चितपणे आपण ज्यावेळी बचतीत सर्वसाधारण जे कुटुंब आहे ते कुटुंब बचत करतात, मग ही केलेली बचत बँकांकडे जमा होते आणि बँका या उद्योग संस्थांना फायनान्सिंग किंवा वित्त पुरवठा करत असतात. म्हणजेच एक प्रकारे उद्योग संस्थांना लागणारं भांडवल जरी बँका पुरवत असतात तरी अप्रत्यक्षपणे बँकांमध्ये बचत मोबिलाईज करून बँका ज्या आहेत त्या बँका बचत मोबिलाईज करून उद्योग संस्थांना देत असतात. म्हणजे अप्रत्यक्षरित्या समाजच भांडवल उभारणी करण्याचं काम, उद्योग संस्थांना लागणारे जे भांडवल आहे ते भांडवल उभारणीचं काम त्या ठिकाणी करत असतो. आणि हे सगळं होत असताना अगदी अंतिम उत्पादन जे आहे हे अंतिम उत्पादन सुद्धा समाजातील जे घटक आहेत ते समाजातील घटकच त्या ठिकाणी खरेदी करत असतात. म्हणजे अगदी थोडक्यात उद्योग संस्थांच्या उभारणीसाठी लागणारे भांडवल उभारणीपासून ती उद्योग संस्थेच्या उत्पादन खरेदीपर्यंत समाजाचं सहकार्य जे आहे ते समाजाचं सहकार्य अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये होणाऱ्या ज्या विविध ऍक्टिव्हिटी ज्यामध्ये ज्यावेळी उद्योग संस्था त्या ठिकाणी उत्पादन करत असते त्यावेळी ते उत्पादन करत असताना लागणारे जे भूमी, श्रम, भांडवल संयोजन याचा पुरवठा सुद्धा निश्चितपणे समाजाकडूनच होत राहतो. अर्थशास्त्रात आपण जे काही राष्ट्रीय उत्पन्नाचा द्विचक्राकार किंवा त्रिचक्राकार प्रवाह आहे यामध्ये आपण अभ्यास केलेला आहे की समाजामध्ये जे काही विविध उत्पादनाचे घटक आहेत त्या उत्पादनाचे घटक उद्योग संस्थांना पुरवठा करण्याचं काम निश्चितपणे समाज किंवा कुटुंब संस्था करत असतात. आणि याच्याबरोबर जे अंतिम उत्पादन आहे उद्योग संस्था ज्यावेळी उत्पादन घटक वापरून अंतिम उत्पादन करत असतात तर ते अंतिम उत्पादन खरेदी करण्याचं काम आणि उद्योग संस्थेला महसूल मिळवून देण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी समाज करत असतो. आणि म्हणूनच आपण असं म्हटलंय की उद्योग संस्थांच्या उभारणीमध्ये समाजाचं सहकार्य किंवा सरकारचं सहकार्य हे अत्यंत महत्वाचं आणि अपरिहार्य आहे. आणि मग यामध्ये निश्चितपणे या समाजामध्ये जबाबदारी त्या ठिकाणी कामगार किंवा भागधारक किंवा समाज, सरकार इत्यादी सर्वांचं हित जोपासणं निश्चितपणे आवश्यक आहे. आता या समाजामध्ये जे काही सामाजिक जबाबदारी जी आहे त्या सामाजिक जबाबदारीमध्ये त्या उद्योग संस्थेमध्ये काम करणारे कामगार असतील, त्या उद्योग संस्थेचे भागधारक म्हणजे ज्यांनी भांडवल उभारणीसाठी मदत केलेली आहे किंवा ज्यांनी ती उद्योग संस्था उभी केली आहे, याच्याबरोबरच त्याच्याशी संबंधित असणारा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समाज, याचबरोबर त्यांना सहकार्य करणारा सरकार, या सर्वांचे उद्योगाने सामाजिक हित जोपासणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग म्हणूनच या वरील बाबींचा आपण जर आढावा घेतला तर आपल्याला थोडक्यात असं लक्षात येतं की उद्योगांची जी काही सामाजिक जबाबदारी आहे ही सामाजिक जबाबदारी सतत चालणारी प्रक्रिया आहे.
आणि मग यामुळेच या सामाजिक जबाबदारीचा जी काही जाणीव आहे ही जाणीव उद्योग संस्थेला झाली. या सामाजिक जबाबदारीची जी काही अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी उद्योग संस्थांनी केली तर निश्चितपणे उद्योग संस्थांच्या नावलौकिकामध्ये निश्चितपणे भर पडत असते. याचं खूप चांगलं उदाहरण म्हणजे टाटा हा जो काही खूप मोठा उद्योग समूह आहे त्या उद्योग समूहांनी आपल्या या कोविडच्या काळामध्ये जवळजवळ 2,500 कोटी रुपयांची मदत केली. आता ही सर्व मदत निश्चितपणे सामाजिक जबाबदारी मधून केली आहे आणि ह्या कोविड परिस्थितीमध्ये निश्चितपणे टाटा या उद्योग समूहाचा जो नावलौकिक आहे त्या नावलौकिकामध्ये निश्चितपणे भर पडली. टाटा बरोबरच इतरही जे काही मोठमोठे उद्योग समूह आहेत त्या उद्योग समूहांनी सामाजिक जबाबदारीतून या कोविड काळामध्ये चांगल्या प्रकारे खूप मोठी भरीव योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे, खूप भरीव मदत त्या ठिकाणी केली आहे. म्हणजे एकंदरीत अशा सामाजिक जबाबदारीतून उद्योग संस्थांच्या नावलौकिकामध्ये निश्चितपणे भर पडते हे आपल्याला यातून समजतं. आता ही सर्व जी काही सामाजिक जबाबदारी आहे त्या सामाजिक जबाबदारीमध्ये उद्योग संस्थांची समाजाप्रती असणारी सर्व जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी स्वीकारून ही समाज ऋणाची जी उतराई आहे आपण याच्या आधीच्या स्लाइड मध्ये जे बघितलं की निश्चितपणे समाज या उद्योग संस्थांच्या उभारणीमध्ये निश्चितपणे मोठ्या प्रमाणात मदत करत असतो. त्यांच्या प्रगतीमध्ये उद्योग संस्थांच्या प्रगतीमध्ये समाजाचं जे काही योगदान आहे ते योगदान निश्चितपणे मोठं आहे. आणि मग हे समाजाचं असणारं जे योगदान किंवा समाजाचे असणारं जे काही ऋण आहे त्या ऋणातून उतराई होणं म्हणजेच ते ऋण फेडणं हे सामाजिक जबाबदारीतून निश्चितपणे उद्योग संस्थांना शक्य आहे. आता आपण सामाजिक जबाबदारीच्या ज्या काही विविध व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा आढावा घेऊया. ज्यामध्ये पहिली व्याख्या कुटुंब आणि ओडेसन यांनी केली आहे. कुटुंब आणि ओडेसन यांनी सामाजिक जबाबदारीची व्याख्या करताना ते असं म्हणतात की उद्योग व्यवसाय चालवित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या हिताची जपणूक करणे, त्याचबरोबर ही जपणूक करत असताना इतरांचे अधिकार व कायदेशीर हित संबंधाला बाधा पोहोचणार नाही या दृष्टीने व्यवहार कार्यपद्धतीचे स्वीकारलेले दायित्व म्हणजे सामाजिक जबाबदारी आहे. अतिशय विस्तृत व्याख्या कुटुंब आणि ओडेसन यांनी त्या ठिकाणी केली आहे की ज्यावेळी उद्योग व्यवसाय विविध उद्योजक त्या ठिकाणी चालवत असतात त्यावेळी ते स्वतःची किंवा स्वतःच्या हिताची जपणूक करणं निश्चितपणे महत्वाचं आहे. आपण ॲडम स्मिथने सांगितलेल्या सिद्धांतामध्ये बघितलं की प्रत्येक व्यक्ती हा समाजाच्या हिताबरोबर स्वतःच्या हिताची निश्चितपणे जपणूक करत असतो. परंतु ही स्वतःच्या हिताची म्हणजेच एका अर्थाने नफ्याची जपणूक करत असताना किंवा नफा मिळवत असताना याच्याबरोबरच याच्याशी संबंधित असणारे जे काही इतर व्यक्ती आहेत त्या इतरांचे मग त्यामध्ये कामगार असतील किंवा सरकार असतील किंवा अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी त्याच्याशी संबंधित असणारे जे विविध स्टेक होल्डर आहेत या स्टेक होल्डरचा अधिकार आणि कायदेशीर हित संबंधाला त्या ठिकाणी बाधा पोहोचणार नाही याच्यावर लक्ष केंद्रित करणं निश्चितपणे गरजेचं आहे. आणि मग ही बाधा किंवा याच्यामुळे होणारे जे नुकसान आहे हे टाळण्यासाठी किंवा हा व्यवहार करण्यासाठी या व्यवहार कार्यपद्धतीचं स्वीकारलेलं एक दायित्व किंवा जबाबदारी याला आपण सामाजिक जबाबदारी असं म्हणतो, असं कुटुंब आणि ओडेसन यांनी केलं. त्याच्यानंतर पुढची जी व्याख्या आहे ही प्राध्यापक ब्राऊन यांनी केली. प्राध्यापक ब्राऊन यांनी त्यांच्या व्याख्यामध्ये असं म्हटलंय की समाजाचे उद्देश आणि समाजातील जे विविध मूल्य आहेत यांचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी योग्य ठरतील अशा धोरणांची आखणी करून तसे निर्णय घेणे व त्यानुसार प्रत्यक्ष व्यवहार करण्यासाठी स्वीकारण्याची जबाबदारी म्हणजे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी आहे. ही अतिशय विस्तृत व्याख्या ब्राऊन यांनी केली. पुढे खून यांची व्याख्या अशी आहे की व्यवस्थापकाने आपल्या व्यावसायिक घटकांमध्ये केवळ आर्थिक घटकांचा विचार न करता त्याचे सामाजिक महत्व लक्षात घेऊन समाज हितोपयोगाची निर्णयांची अंमलबजावणी करणे म्हणजे सामाजिक जबाबदारी आहे. यातही ॲडम स्मिथने सांगितलेले विचार त्या ठिकाणी त्यांनी मांडले की ज्यावेळी आपण व्यवसाय संस्था सुरू करतो त्यावेळी व्यवसाय संस्था सुरू करत असताना केवळ आपल्या आर्थिक घटकांचा म्हणजेच आपल्या थोडक्यात प्रमाण भाषेत आपण त्याला नफ्याचा विचार न करता त्या उद्योग संस्थेने निश्चितपणे जे काही समाजाचं महत्व आहे ते समाजाचं महत्व लक्षात घेऊन समाज हितोपयोगाची किंवा समाजाच्या हिताची जी काही विविध निर्णय त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं म्हणजे सामाजिक जबाबदारी आहे. अशा या तीन व्याख्या कुटुंब आणि ओडेसन, प्राध्यापक ब्राऊन आणि खून यांनी सामाजिक या व्याख्यांमधून सामाजिक जबाबदारी ही संकल्पना त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे.
आता आपण सामाजिक जबाबदारीची जी विविध क्षेत्र आहेत यांचा आढावा घेणार आहोत. आता आपण व्याख्या बघितलं किंवा ही संकल्पना समजावून घेतली, पण हे सर्व करत असताना उद्योगांनी कशा स्वरूपात सामाजिक जबाबदारी जपवावी किंवा कोणत्या क्षेत्र संबंधात सामाजिक जबाबदारी जपवावी हे आपण अभ्यासणं निश्चितपणे गरजेचं आहे. सर्वात पहिले म्हणजे कर्मचाऱ्यांच्या बद्दल असणारी सामाजिक जबाबदारी. आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्मचारी हा कोणत्याही उद्योग संस्थेचा आत्मा असतो. कर्मचाऱ्यांनी केलेलं काम प्रत्यक्षात उद्योग संस्थांना नफा मिळवून त्या ठिकाणी देत असतं आणि म्हणून मग कर्मचाऱ्यांना आकर्षक वेतन देणं निश्चितपणे उद्योग संस्थांची सामाजिक जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांनी केलेलं जे काही काम आहे हे कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा योग्य मोबदला देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांनी केलेलं काम हे त्यांच्या कामाच्या बद्दल असणारं बक्षीस आहे हे उद्योगाचा जो काही उद्योग करता किंवा उद्योगाचा जो काही मालक आहे त्याने लक्षात घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि जी व्यक्ती किंवा जो कामगार त्या उद्योग संस्थेत काम करतोय त्याच्या योग्यतेप्रमाणे किंवा त्याच्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे वेतन देणं हे प्रत्येक उद्योग संस्थेची त्या ठिकाणी सामाजिक जबाबदारी. याचबरोबर कर्मचाऱ्याच्या बाबत जी काही सेवा शर्ती किंवा संरक्षण करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. उद्योग संस्थेमध्ये ज्यावेळी कोणताही कामगार त्या ठिकाणी काम करतो त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी त्या कामाच्या ठिकाणची सेवा शर्त त्या ठिकाणी मंजूर करणं आणि त्याला कामाच्या बद्दल त्या ठिकाणी संरक्षण देणं, म्हणजे त्याच्या मनात त्या कामाविषयी कुठेही त्या ठिकाणी असंरक्षणाची शंका त्या ठिकाणी येता कामा नये. त्याला त्या उद्योग संस्थेपासून निश्चितपणे संरक्षण मिळणं गरजेचं आहे. याचबरोबर कोणतेही शोषण न करता आधाराची त्या ठिकाणी वागणूक उद्योग संस्थेकडून त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे तो कामगार ज्यावेळी त्या उद्योग संस्थेत काम करतो त्यावेळी आपलं शोषण केलं जातं. जसं कार्ल मार्क्सने सरप्लस व्हॅल्यू किंवा या ज्या काही कामगारा संदर्भातल्या संकल्पना मांडल्या त्यात आपण त्या ठिकाणी निश्चितपणे या सगळ्या बाबींचा म्हणजे शोषणाच्या बाबींचा विस्तृत अभ्यास केलेला आहे. परंतु ज्यावेळी कोणताही कामगार त्या उद्योग संस्थेमध्ये काम करतो त्यावेळी आपलं शोषण होतंय असं कोणत्याही कामगाराला त्या ठिकाणी वाटता कामा नये. त्याला निश्चितपणे आधाराची वागणूक जी आहे ती आधाराची वागणूक या उद्योग संस्थेकडनं त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याला त्या कामाच्या ठिकाणी आधाराची वागणूक किंवा आदरपूर्वक वागणूक जी आहे ती मिळणं निश्चितपणे तेवढंच गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी तो काम करतोय तर त्या ठिकाणी त्याला सुरक्षित वातावरण त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. जे काही इंडस्ट्रियल सेफ्टी नॉर्म्स आहेत ती त्याची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या सुस्थितीत होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रोत्साहन योजनांचं अवलंबन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, ज्याला आपण प्रमोशन्स पॉलिसी असं म्हणतो. ज्यावेळी एखादा कामगार निश्चितपणे काम करतोय तर त्यावेळी तो एक काम सारखं करून त्याला कामामध्ये त्या ठिकाणी गती प्राप्त होते. तो पूर्वी ज्यावेळी काम करतोय त्याच्यापेक्षा नंतरच्या काळामध्ये त्याच्या उत्पादकतेमध्ये निश्चितपणे वाढ होत असते आणि मग अशा वेळी ज्यावेळी त्याच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते त्यावेळी या उत्पादकतेमध्ये झालेली वाढ जी आहे ती वाढ त्याला वेतनारूपात वाढणे तेवढं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून मग अशा ज्या काही प्रोत्साहनात्मक योजना आहेत की ज्यामध्ये त्याच्या कामाच्या गतीमध्ये वाढ झाली, त्याच्या अंडरस्टँडिंग मध्ये वाढ झाली, त्याच्या उत्पादकतेत वाढ झाली, तर अशा प्रोत्साहनात्मक योजना ज्या आहेत त्या योजनांची अंमलबजावणी होणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर याच्यात कामगारांसाठी ज्या काही विविध सेवा पुरवणं त्या सुद्धा सेवा पुरवणं जाणं त्या ठिकाणी त्या उद्योगाची सामाजिक जबाबदारी आहे. मग या सुविधांमध्ये निश्चितपणे आता अलीकडे केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने विविध कायदे केलेले आहेत. मग या कायद्यांमध्ये असणाऱ्या ज्या काही ज्यामध्ये पेन्शन्स असतील किंवा प्रॉव्हिडंट फंड संदर्भातील असतील किंवा मॅच्युरिटी बेनिफिट संदर्भातील असतील अशा स्वरूप किंवा डे केअर स्वरूपातील अशा स्वरूपातील ज्या काही विविध सुविधा ज्या आहेत त्या सुविधा उद्योगांनी पुरवणं हे उद्योगाची सामाजिक जबाबदारी आहे. याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे भागधारकांची सामाजिक जबाबदारी जपणं. आपल्या सर्वांना माहिती आहे की भांडवल उभारणीमध्ये भागधारकांची भूमिका खूप महत्वाची आहे आणि मग भागधारकांनी निश्चितपणे या उद्योग संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांच्या भांडवलाचा किंवा त्यांच्या वित्ताचा त्याग केलेला असतो आणि म्हणून मग उद्योग संस्थांच्या उभारणीमध्ये भागधारकांनी दिलेलं जे काही भांडवल आहे त्या भांडवलाला सुरक्षितता प्रदान करणं ही उद्योगाची सामाजिक जबाबदारी आहे. त्याचबरोबर त्या भांडवलाला आपण लाभांश देत असतो. उद्योग संस्था त्या ठिकाणी ज्यावेळी विविध भागधारकांकडून भांडवल गोळा करत असतात त्या भांडवलावर जो मोबदला दिला जातो त्या मोबदल्याला आपण लाभांश असं म्हणतो. आणि मग हा जो काही लाभांश या लाभांशामध्ये सातत्य राखणं ही सुद्धा उद्योगांची त्या ठिकाणी सामाजिक जबाबदारी आहे. त्याचबरोबर पैशाचा काटकसरीने त्या ठिकाणी उपयोग करणं. उद्योग संस्थेचा जो व्यवस्थापक आहे त्या व्यवस्थापकाने
जे काही भागधारक आहे त्या भागधारकांनी पुरवलेलं जे भांडवल आहे त्या भांडवलाचा काटकसरीने वापर करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. कोणत्याही भांडवलाचा भागधारकांनी पुरवलेल्या भांडवलाचा कुठेही त्या ठिकाणी उधळपणे खर्च होता कामा नये ही काळजी घेणं ही त्या ठिकाणी उद्योगाची सामाजिक जबाबदारी आहे. त्याचबरोबर उद्योग संस्थेची जी काही मालकी आहे त्या मालकीचा पर्याप्त वापर करणं, जी संसाधन आहे त्या संसाधनांचा पूर्ण वापर करणं, कोणतीही संसाधनं इडल म्हणजे वापराविना पडून राहणार नाही याची काळजी घेणं ही उद्योगाची त्या ठिकाणी भागधारकांबद्दलची सामाजिक जबाबदारी आहे. आणि त्याचबरोबर कामकाजाबद्दलची जी काही माहिती आहे ती माहिती भागधारकांना पुरवणं, त्या उद्योग संस्थेमध्ये जे दैनंदिन त्या ठिकाणी कार्य चालतात त्या दैनंदिन कार्यासंदर्भातील माहिती पुरवणं हे त्या उद्योग संस्थाची त्या ठिकाणी सामाजिक जबाबदारी भागधारकांसंदर्भातली. याच्यानंतर पुढची उद्योगाची जबाबदारी ती म्हणजे ग्राहकांबाबतची जबाबदारी. आपण ज्यावेळी मागील स्लाइड मध्ये बघितलं की फक्त उद्योग संस्थेने उत्पादन सुरू करणं महत्वाचं नाही, तर ते उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि मग हे जे उत्पादन आहे हे उत्पादन ज्यावेळी ग्राहकांपर्यंत पोहोचेल त्यावेळी उद्योग संस्थेला प्राप्ती म्हणजेच रेव्हेन्यू त्या ठिकाणी मिळू शकेल. आणि म्हणून मग ग्राहकांप्रती असणारी सामाजिक जबाबदारी सुद्धा उद्योगांनी जपणं गरजेचं आहे. मग ही सामाजिक जबाबदारी कोणती आहे तर सर्वात महत्वाचा म्हणजे गुणवत्तापूर्ण उत्पादनाचा पुरवठा करणं. जे काही उत्पादन उद्योग संस्थांकडून पुरवलं जाणार आहे त्याची गुणवत्ता टिकवणं ही उद्योग संस्थेची सामाजिक जबाबदारी आहे. त्याचबरोबर या उत्पादनामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ न करता शुद्ध स्वरूपाच्या उत्पादनाचा पुरवठा करणं ही उद्योग संस्थांची ग्राहकाप्रती असणारी सामाजिक जबाबदारी आहे. आणि त्याचबरोबर ते जे काही उत्पादन आहे किंवा ती जी वस्तू आहे किंवा ती जी सेवा आहे की जिचा उद्योग संस्थेकडून पुरवठा केला जातोय त्या वस्तूची योग्य किंमत आकारणं ही सुद्धा उद्योग संस्थांची सामाजिक जबाबदारी आहे. केवळ नफा मिळवण्याच्या उद्देशाने ग्राहकाच्या संतोषाधिक्यावर त्या ठिकाणी ग्राहकाच्या संतोषाधिक्य कमी करणं आणि खूप मोठ्या प्रमाणात किंमत आकारणं हे निश्चितपणे योग्य नाही. त्याचबरोबर योग्य वजन मापांचं मापन करणं ही सुद्धा उद्योगांची सामाजिक जबाबदारी आहे. आपण ज्या मात्रांमध्ये ग्राहकांना आपली वस्तू पुरवठा करणार आहे तर त्या वजनात किंवा त्या वजन मापांसंदर्भातले जे काही शासनाने घालून दिलेले नॉर्म्स आहेत ते पाळणं ही सुद्धा उद्योगांची सामाजिक जबाबदारी आहे. आणि तो जो काही प्रॉडक्ट किंवा ती जी काही वस्तू किंवा ती जी सेवा त्या सेवांबद्दलची योग्य वाजवी माहिती पुरवणं, कोणत्याही प्रकारची वाढीव माहिती या उद्योग संस्थेने ग्राहकांना न पुरवता किंवा चुकीची माहिती किंवा दिशाभूल करणारी माहिती निश्चितपणे उद्योग संस्थांनी ग्राहकाला पुरवता कामा नये. आणि हे सर्व करत असताना ज्यावेळी ग्राहकांना ती वस्तू त्या ठिकाणी दिली जाते किंवा ती ग्राहकांना ती वस्तू घेण्यासाठी विविध जाहिराती किंवा विविध विक्री खर्च केला जातोय तर त्यावेळी निश्चितपणे न्याय्य मार्गांचं अवलंबन करणं गरजेचं आहे. यात कोणत्याही प्रकारची फसवेगिरी होता कामा नये. तर अशा स्वरूपातली उद्योग संस्थांची ग्राहकांबाबतची सामाजिक जबाबदारी जपणं हे त्या ठिकाणी प्रत्येक उद्योग संस्थेचं निश्चितपणे एक कर्तव्य आहे. आणि याच्यानंतरची म्हणजे सरकारबाबतची जबाबदारी. आपण मागेच बघितले की उद्योग संस्था ज्यावेळी सुरू होते तर त्यामध्ये सरकारचं किंवा शासनाची भूमिका त्या ठिकाणी अपरिहार्य आहे. आणि मग म्हणून शासनाप्रती त्या उद्योग संस्थेने निश्चितपणे उत्तरदायित्व दाखल करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून मग सरकारने लागू केलेले विविध जे काही कर आहेत ते अप्रत्यक्ष असतील किंवा प्रत्यक्ष असतील हे कर नियमित भरणं, त्याचबरोबर सर्वांगीण विकासात्मक व्यवसाय करणं म्हणजे आपल्या व्यवसायामुळे आपल्या उद्योग संस्थेमुळे सार्वजनिक हिताला कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचणार नाही. आणि त्याचबरोबर उद्योगाचा त्या ठिकाणी उद्योगाचा तर विकास होईल पण या उद्योगाच्या विकासाबरोबरच त्या ठिकाणी समाजाचा आणि एकंदरीत राष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल याच्यावर फोकस करणं हे अशा स्वरूपातलं ध्येय निश्चित करणं हे निश्चितपणे त्या उद्योगाचं एक सामाजिक जबाबदारी आहे. आणि त्याचबरोबर उद्योग संस्थांसंदर्भातील जी काही माहिती आहे ती माहिती वेळोवेळी सरकारला पुरवणं, मग ती कामगारांसंदर्भातील असतील, ती प्राप्ती संदर्भातील असतील, ती खर्चासंदर्भातील असेल किंवा करांसंदर्भातील असतील. तर या सर्व प्रकारची जी जबाबदारी आहे ही जबाबदारी उद्योग संस्थेने सरकारला पुरवणं ही उद्योग संस्थेची सरकारप्रती असणारी सामाजिक जबाबदारी आहे. तर अशा प्रकारे उद्योग संस्थांची जी काही सामाजिक जबाबदारी आहे त्या सामाजिक जबाबदारीच्या विविध क्षेत्रांचा आपण त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. आता याच्याबरोबरच सर्वाधिक शेवटचं आणि या सर्वांचा सार म्हणजे समाजाबाबत असणारी उद्योग संस्थांची जबाबदारी.
आता हे सर्व होत असताना म्हणजे उद्योग संस्था नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या आहेत, मग त्यांनी निश्चितपणे कामगारांसंदर्भातील असतील, सरकार संदर्भातील असेल, सामाजिक जबाबदारी जपणं तेवढंच गरजेचं आहे. पण सर्वाधिक शेवटी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्योगाने सामाजिक विकासाला हातभार लावणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर उद्योगांनी राष्ट्रीय एकात्मिक कार्यक्रमात त्या ठिकाणी सहभाग नोंदवणं किंवा सहभाग घेणं निश्चितपणे गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आताची कोविड परिस्थिती होते आणि मग आपले जे काही प्रमुख आहेत, मग ते पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रमुख असतील, ज्यामध्ये महापौर असतील किंवा सभापती असतील किंवा सरपंच असतील, तर यांनी ज्या ज्या वेळी ह्या उद्योगांना सामाजिक विकासासाठी आवाहन केलं जातं, तर त्यावेळी या कार्यक्रमांमध्ये त्या ठिकाणी सहभाग नोंदवणं, मग तो अप्रत्यक्ष स्वरूपातील असेल किंवा आर्थिक स्वरूपातील असेल किंवा आर्थिकेतर स्वरूपातील असेल करणं ही सुद्धा उद्योगांची सामाजिक त्या ठिकाणी जबाबदारी आहे. आणि मग अशा ज्या राष्ट्रीय आपत्ती आहेत त्या राष्ट्रीय आपत्तीमध्ये मदत करणं, त्याचबरोबर जी राष्ट्रीय संपत्ती आहे त्या राष्ट्रीय संपत्तीचा निश्चितपणे कार्यक्षम वापर करणं आणि जी उपलब्ध साधन सामुग्री आहे ती कोणतीही वापराविना पडून राहणार नाही याची काळजी घेणं ही उद्योगाची समाजाप्रती असणारी त्या ठिकाणी सामाजिक जबाबदारी आहे. आणि याची जपणूक करणं हे निश्चितपणे उद्योगाचं त्या ठिकाणी महत्वाचं एक कार्य किंवा कर्तव्य असं आपण म्हणूया. अशा प्रकारे आजच्या व्याख्यानामध्ये आपण सामाजिक जबाबदारीचा अर्थ, सामाजिक जबाबदारीचे जे विविध क्षेत्र आहेत त्यांचा आपण आढावा घेतलेला आहे. या क्षेत्रांमध्ये आपण उद्योगाची सरकारप्रती असणारी सामाजिक जबाबदारी, कामगारांप्रती असणारी सामाजिक जबाबदारी, याचबरोबर समाजाचे जे विविध घटक आहेत त्या घटकांप्रती असणारी सामाजिक जबाबदारी यांचा आढावा घेतलेला आहे. आणि ह्या जबाबदारीची उतराई कशा पद्धतीने उद्योग संस्थांनी करणं गरजेचं आहे या बाबींचा आढावा आपण या व्याख्यानामध्ये घेतलेला आहे. धन्यवाद.